लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू डबल ताकद घेऊन आता रत्न पारखींच्या घरी आलेले आहेत. सिंधू दारात उभारलेली आहे आणि तिनं स्वतःचं माप देखील काढलेलं आहे आणि या गोष्टीमुळे राजश्री, रुक्मिणी, रेश्मा आणि मधू पूर्ण हादरून गेलेले आहेत. पण त्या दरवाजा अडवून थांबलेल्या आहेत आणि तिला घरात घेत नाहीयेत. तेव्हा सिंधूनं एक हुकमी एक्का काढलेला आहे. सिंधूनं घराच्या बाहेर बोंबाबोंब करायला सुरुवात केलेली आहे आणि हे पाहून रेश्मा तर पुरती घाबरलेली आहे. आता ही काही केल्या घरामध्ये एंट्री करणार म्हणजे करणार, कारण तिने एकदा ठरवलं की ती तसंच करत असते. या अगोदर देखील तिने असंच केलेलं आहे, असं ती सर्वांना समजावून सांगते. तेव्हा रुक्मिणीसुद्धा पुरती घाबरून गेलेली आहे. "रेश्मा, जरा शांत बस. शुभ बोलणाऱ्या म्हणतात ना, तसं कर. मांडवाला आग लागली म्हणून सगळा खेळ संपवू नकोस." असं म्हणून रुक्मिणी रेश्माला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. पण इकडं सिंधूने आसपासच्या सर्व शेजाऱ्यांना बोलवलं आहे आणि ती सांगते, की कशाप्रकारे हे लोक माझ्यावर अन्याय करतायत. कालच माझं लग्न झालेलं आहे. कालच या लंबूने मला पत्नी म्हणून स्वीकार केलेला आहे आणि आज ही लोकं मला त्यांच्या घरात घेत नाहीयेत. हे कायद्यानं बरोबर आहे का? आता तुम्हीच यांना सगळं काही समजून सांगा, असं म्हणून सिंधूने शेजाऱ्या-पाजाऱ्यांची मदत घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि बोंबाबोंब करायला सुरुवात केलेली आहे. राजश्री आता पुढं सरकली आहे आणि राजश्री म्हणते, "राघव, तू हिच्याकडं बघ, अन्यथा मला हिच्याकडं बघावं लागणार आहे." आणि राघव आता सिंधूला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. "तू इथं का आलेली आहेस? तुला सांगितलंय ना इथं यायचं नाही म्हणून, तरी देखील तू पुन्हा इथं आलेली आहेस. खरंच तुला आता काय बोलावं ना ते कळत नाहीये." तेव्हा सिंधू म्हणते, "हां, काय बोलायचं कळत नाही ना, तर आता काही बोलूच नका. लंबू, आता तुझं घर हेच आपला तंबू. आपण तुला सांगितलंय ना, तो आता आपला नवरा आहे आणि आपण आता तुझ्याबरोबरच राहणार आहे." हे ऐकल्यावर राजश्रीला तर मोठा धक्का बसलेला आहे. आता ही कोणाचंच ऐकणार नाहीये, हे तिच्या लक्षात आलेलं आहे. राजश्री म्हणते, "पण मी तुला घरात येऊ देणार नाही." सिंधू म्हणते, "घरात तर मी येणारच आहे आणि तुम्हाला विचारून येण्याची आता काही गरजच उरलेली नाहीये. अगोदर मी राहत होते तेव्हा तुम्हाला विचारण्याची गरज पडत होती. पण आता तुमचा मुलगा माझा नवरा आहे आणि मी तुमची सून आहे. आता मी रत्नपारखीची सून आहे, त्यामुळं मला कायद्यानं या घरामध्ये येण्यासाठी कोणच थांबवू शकत नाही. तुमचा लंबू देखील थांबवू शकत नाही. काय लंबू, बरोबर आहे ना?" असं म्हणून तिने सर्वांचीच फिरकी घ्यायला सुरुवात केली आहे. सिंधूचं हे रूप बघून सर्वजण हादरून गेलेले आहेत. कारण ती आता रडत नाहीये, तर ती लढते आहे आणि आता ती पुढं सरकते आहे. तिने राघवचा हात हातात घेतलाय आणि ती म्हणते, "आता गृहप्रवेश होणार आहे." पण मधू मात्र दारातच उभी आहे. "तू कसा गृहप्रवेश करते ना, तेच मला बघायचं आहे. मी पण इथंच दारात उभे आहे. बघू, तू तुझं खरं करते का मी माझं खरं करते, ते आता काळच ठरवेल." असं म्हणून मधू मात्र तिच्या समोरच उभारली आहे. पण सिंधूच्या डोक्यात एक नाही तर 100 प्लॅन आहेत, की कशाप्रकारे घरामध्ये एंट्री करायची ते. मधू तिला म्हणते, "थांब, आता मी जरा जाऊन येते आणि बघ मी काय करते." असं म्हणून मधू तिच्यापासून थोडंसं लांब चाललेले असते. सर्वजण पाहत असतात, की आता मधू काय करणार आहे. रुक्मिणी देखील पाहत असते. तिला खात्री असते, की मधू नक्कीच हिला आतमध्ये येऊ देणार नाही आणि आता मधू तिच्यापासून थोडीच लांब गेलेली असते. पण सिंधूच्या डोक्यात प्लॅन आलेला असतो. सिंधू तिला माघारी बोलवते. मधू तिच्याकडे बघते आणि माघारी येत असते. तेव्हा सिंधू तिच्या हातातल्या गोट्या खाली टाकते आणि त्या गोट्यांवर घसरून सर्वांच्या समोर मधू धापकन खाली पडते. आता तिला उठता देखील येत नसतं आणि त्याच क्षणाचा फायदा घेऊन सिंधूने गृहप्रवेश केलेला आहे. तिनं कुणाचं देखील काहीही ऐकलेलं नाहीये आणि माप ओलांडून ती पुढे येते. हे सगळं बघून मधूला मात्र जबरदस्त धक्का बसलाय. एक तर पेकाट मोडला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंधूने गृहप्रवेश केलाय. सिंधू आणि राघव यांनी गृहप्रवेश करून एकत्र उजवं पाऊल आतमध्ये टाकलेलं आहे आणि आता ते दोघे पती-पत्नी बनून गृहप्रवेश करत आहेत. हे बघून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. मी म्हणणारी मधू एका क्षणात सिंधूने खाली पाडलेली आहे आणि सर्वजण पाहतायत, की मधू तर त्या सिंधूला येऊ पण देणार नव्हती, पण आता ती स्वतःच जमिनीवर पडलेली आहे. रेश्मा धावत पळत जाऊन तिची मदत करायला लागते आणि म्हणते, "आता तुम्ही हिच्या नादी लागू नका. कारण एंट्रीलाच तिने तुम्हाला धाडकन खाली पाडलेलं आहे. आता तिच्या डोक्यात अजून किती प्लॅन असतील आणि ती काय-काय करेल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळं आता आपण शांत बसणंच गरजेचं आहे."
तर रुक्मिणी तिच्या समोर जाऊन तिला म्हणायला लागते, की "किती निर्लज्ज आहेस तू. तुला सांगितले ना या घरात येऊ नको म्हणून, तरी देखील तू घरात आलीसच." तेव्हा सिंधू तिला म्हणते, की "नुसती आली नाही, जोडीनं आलेली आहे आणि का आलेले आहे ते देखील सांगितलेलं आहे. आणि आता जर का तुम्ही मला हाकलून देण्याचा प्रयत्न केला ना, तर मी आता कायद्याची मदत घेणार." आणि सर्व लोकांना ती सांगायला लागते, की "आता कायद्याची मदत घेतल्यावर यांचं काय होईल ते बघा." तर गृहप्रवेश झाल्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी आपण खरं तर घरामध्ये यायला पाहिजे, असं म्हणून तिने एक ताट घेऊन आलेले असते आणि त्यामध्ये बाटलीतील कुंकवाचं पाणी त्यात टाकते आणि म्हणते, की "आता आपण लक्ष्मीच्या पावलांनी घरात एंट्री करणार आहे. आपल्याला कोण थांबवू तर शकणार नाहीच आहे." असं म्हणून राघवचा पुन्हा एकदा हात धरते आणि त्या पाण्यामध्ये स्वतःचे पाय बुडवते. सर्वजण हा प्रकार पाहत असतात आणि लक्ष्मीच्या पावलांनी ती आता आतमध्ये येत आहे. मधूचा मात्र चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. कारण राघवचा हात हातात असतो, तर ती पाय बुडवून लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये येत असते. कुंकवाचे पाय बुडवून ती एक-एक पाऊल घरामध्ये येते आणि खरोखरच सिंधूने लक्ष्मीचे पाऊल उमटवलेले आहेत. राघवशी 7 जन्माची लग्नाची बेडी बांधून आणि आता लक्ष्मीची पावलं उमटून सिंधू घरात येत आहे. सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहेत. सिंधू सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही मला थांबवू शकत नाही. राजश्री मात्र पुन्हा एकदा तिच्या अंगावर जाते आणि म्हणते की तू या घरात कशी राहते ना तेच मी बघते. तेव्हा मात्र सिंधू शांत बसत नाही. ती रुक्मिणीला देखील सडेतोड उत्तर देते आणि म्हणते, "आता तुमच्या लंबूची त्याच्याच पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार करणार आहे आणि मी जर का तक्रार केली ना, तर काय होईल लक्षात ठेवा आणि तुम्ही मला डिव्होर्स पण देऊ शकत नाही. तुम्हाला काही कायदा माहीत नाही आहे. 6 महिने तर तुम्ही मला डिव्होर्स देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे 6 महिने मी या घरातच राहू शकणार आहे. तुमच्या लंबूला जरी वाटलं ना डिव्होर्स द्यायचा, तरी देखील तो आपल्याला देऊ शकत नाही. त्यामुळं तुम्ही माझं काहीही करू शकत नाही. आता फक्त मी जे काही करते ना, ते पाहत राहणं आणि ते सहन करणं, या पलीकडे तुमच्या हातात काहीच नाही आहे." असं म्हणून राजश्रीचा राग तिने शून्य करून टाकलेला आहे. राजश्री शांत बसली आहे. कारण जर का राघववर राघवच्याच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंद झाली, तर खूप मोठी बदनामी होईल. या गोष्टीची धास्ती रुक्मिणीने आणि राजश्रीने घेतलेली असते आणि त्यामुळे त्या आता शांत झालेल्या असतात. राजश्रीची चांगलीच हवा आपण काढून टाकलेली आहे, ही गोष्ट कृष्णाच्या म्हणजेच सिंधूच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि ती सर्वांना सांगते, की आता पुढच्या विधींची तयारी तुम्हाला सुरू करावी लागणार आहे. हे ऐकल्यावर मधूला तर मोठा धक्काच बसतो. आता ही राघवबरोबर अजून कोणते विधी करणार आहे आणि अजून काय करणार आहे असा प्रश्नच तिला पडलेला असतो. राघव मात्र आता शांत झालेला असतो, कारण तो पुरता घाबरलाय असं दाखवत असतो. पण खरी गोष्ट अशी असते, की जेव्हा सिंधू घर सोडून गेलेली असते, तेव्हा ती जेव्हा मंदिरात असते, तेव्हा राघव तिच्या मदतीला धावून गेलेला असतो. राघव आपल्या मदतीला आलेला आहे हे पाहून सिंधूला मात्र बरं वाटलेलं असतं आणि सिंधू राघवला पाहते आणि राघवला म्हणते, की "मला वाटलंच होतं, या जगात माझ्यावर कोणी जरी विश्वास ठेवला नाही, तरी देखील तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार." आणि खरोखरच राघव देखील म्हणतोय, की "हो, मला माहिती आहे, की तू कृष्णा नाही आहेस, तू सिंधूच आहे. पण हे फक्त मला आता तुझ्या तोंडून ऐकायचं आहे." आणि तेव्हा तिने मान्य केलं आहे, की "हो, मीच आहे तुमची सिंधू." राघव म्हणतो, हे ऐकण्यासाठी कान अगदी त्रासून गेले होते. "आता मला किती बरं वाटतंय मी सांगू शकत नाही." असं म्हणून तो तिला जवळ घेतो. तर सिंधू देखील त्याला कडकडून मिठी मारते आणि म्हणते, "राघव, खरंच या जगात माझी प्रिय व्यक्ती कोण असेल तर फक्त तुम्ही आहात. सगळं जग आज माझ्या विरोधात उभं आहे, पण तुम्ही मात्र माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात." राघव म्हणतो, "असणारच. तू माझी सिंधू आहे म्हणल्यानंतर मला तुझ्या पाठीशी उभं राहावंच लागणार आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, तू कृष्णा बनून का आली होतीस? त्या पाठीमागे नक्की काहीतरी तुझा चांगलाच हेतू असणार आहे." आणि तेव्हा तिने सर्व काही गोष्टी सांगायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्याचं कारण आहे ती म्हणजे मधू आणि आपली सावी. मधूने माझ्यावर काय-काय अन्याय, अत्याचार केले ते तुम्हाला माहिती नाही आहेत. सावीचा जीव वाचवावा याकरताच मी कृष्णाचं रूप घेतलेलं होतं. हे ऐकल्यावर
राघवला मधूचा खूपच राग आलेला आहे. तो म्हणतोय, "नक्की काय झालंय आणि कसं झालंय ते मला सांगशील का?" सिंधू म्हणते, "आत्ता ते सगळं सांगण्याची गरज आहे का? ते मी तुम्हाला नंतर देखील सांगू शकते." राघव म्हणतो, "हो, पण मला वाटतंय की आता तरी काही गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. तू नक्की मला सांग की तू कृष्णा बनून का आली होती?" तेव्हा ती सांगते की मधूचं अपंगत्व हे खोटं होतं आणि ते मला बघायला मिळालं होतं. मी तिचे मेडिकल रिपोर्ट बघितले होते आणि त्यामुळे तिने मला एका ठिकाणी बोलवलं. राघव म्हणतो, "म्हणजे काय?" तेव्हा ती सांगते, की तिने मला एका ठिकाणी घेऊन गेली आणि त्यावेळेस मी तिला समजावून सांगत होते, तेव्हा तिने मला दरीमध्ये ढकलून दिलं. हे ऐकल्यावर राघवच्या देखील पायाखालची जमीन सरकलेली आहे. मधूने हिला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे त्याला समजलंय. तेव्हा ती सांगते, की "मी दरीत पडली होते, पण नशीब तेथे गोदा आली आणि गोदाने माझा जीव वाचवला आणि ती मला तिच्या घरी घेऊन आली. जर का त्या दिवशी गोदा नसती, तर माझा जीव वाचला नसता. तिने मला नुसती घेऊनच आली नाही, तर माझा जीवसुद्धा वाचवला आणि पुन्हा एकदा मला तुमच्या आयुष्यामध्ये आणलं." राघव म्हणतो, "मला तो प्रसंग आठवतोय. जेव्हा तू मंदिरातून बाहेर येत होती आणि मी तुला पाहिलं होतं ना, त्याच दिवशी मला समजलं होतं, की तू कृष्णा नाही आहेस, तू सिंधू आहेस. पण ती गोष्ट तू मान्य करत नव्हती, त्यामुळं मी देखील तुला फोर्स केला नाही." तेव्हा सिंधू सांगते, की "हो, असं असलं तरी आता मला कृष्णा बनूनच राहावं लागणार होतं. मला देखील हे करायला वाईट वाटत होतं, पण आपल्या सावीसाठी मी हे केलं होतं." तेव्हा राघव म्हणतो, की "सावीचं काय झालं होतं ते सांगशील का?" तेव्हा ती सांगते, की "मधूने तिला कुठेतरी ठेवलं होतं आणि मला तिला नक्की कुठे ठेवलेलं आहे हे पाहायचं होतं, म्हणून मी माझं खरं रूप तुम्हाला सांगितलं नाही. मी जेव्हा घर सोडून गेलेले होते ना आणि इथं पिंकी आलेली होती, तेव्हा देखील मी सावीला शोधण्यासाठी गेलेले होते आणि त्यामुळंच पिंकीला मी इथे ठेवलं होतं आणि मी सावीला शोधण्यासाठी खूप शोधाशोध घेत होते." राघवला आता सगळं काही समजलेलं आहे, की कशाप्रकारे सिंधूने स्वतःच्या जीवावर उदार होऊन सावीला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मधूने किती घाणेरड्या गोष्टी सिंधूबरोबर केलेल्या आहेत. सावीला कशाप्रकारे तिने किडनॅप करून ठेवलेलं होतं आणि सावीला सिंधूने मिळवण्याचा प्रयत्न कसा केलेला आहे, ही सगळी गोष्ट आता सिंधूने राघवला सांगायला सुरुवात केलेली आहे आणि आता राघवला देखील त्या सगळ्या गोष्टी पटताना आपल्याला पाहायला मिळतंय. सिंधूने खरोखरच खूप कष्ट काढलेले आहेत आणि घराच्या बाहेर राहिलेले आहे. सावीचा जीव वाचवला आहे आणि त्यासाठीच तिने एवढं सगळं काय केलंय, हे आता राघवच्या लक्षात आलेलं आहे. ही वेळ आता सिंधूला साथ देण्याची आहे आणि आपण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हे आता राघवने देखील सिंधूला सांगितलेलं आहे. त्याने सिंधूला जवळ घेतलेला आहे आणि तो म्हणतो, "सिंधू, आजपर्यंत तुझ्यावर खूप काही अन्याय झालेले आहेत आणि आता त्या गोष्टीला वाचा फोडण्याची वेळ आली आहे. तू काहीही काळजी करू नको. हा राघव रत्नपारखी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि उभाच नाहीये तर माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, किती जीवापाड प्रेम आहे हे तुला चांगलं माहीत आहे. त्यामुळं तू निश्चिंत राहा आणि तुझा लढा तू लढ. यांना धडा शिकवायचा आहे ना, तर आता तू एकटी नाही, तर आपण दोघं मिळून शिकूया. आता आपली सावी आपल्या जवळ आहे आणि तू देखील माझ्या जवळ आहे. आपलं पुन्हा एकदा लग्नसुद्धा झालेलं आहे आणि या लग्नामध्ये मी तर खूपच खुश होतो. सिंधू, तू माझ्या आयुष्यात आली आहे ना, तीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे. देवाने आपलं सगळं काही ऐकलेलं आहे असं म्हणून भोलेनाथच्या समोर राघवने पुन्हा एकदा तिचा हात धरलेला आहे आणि तिला कडकडून मिठी मारलेली आहे. आता हा राघव तुझ्यापासून कधीच दूर होणार नाही असा शब्द देखील तिला दिलेला आहे आणि म्हणूनच सिंधू आता रत्नपारखींच्या घरापर्यंत पोहोचली आहे आणि राघवच्या बळावरच तिने आता सर्वांना चॅलेंज करत आहे. सिंधूचं हे रूप पाहून आता सर्वांना मात्र धास्ती बसली आहे. कारण ही कृष्णा काहीही करू शकते हे सर्वांना माहिती आहे. कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि सगळ्यावरच ती करू शकते हल्ला, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे. आणि सिंधू देखील तसंच चॅलेंज करूनच सर्वांना बोलत आहे. राघव मात्र आपण खूपच घाबरलोय असं सर्वांना दाखवतोय. कारण आपल्याच पोलिस स्टेशनमध्ये जर का या मुलीने तक्रार केली, तर आपल्याला काहीच करता येणार नाही. रुक्मिणी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, की आता तुला फक्त इथं 6च महिने राहता येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. थोडक्यात आता सर्वांनी मान्य केलंय, की ही घरातून बाहेर निघू शकणार नाही आणि या गोष्टीमुळे राघव तर खुश झालाय, त्याचबरोबर सिंधू देखील खुश झालेली आहे. आता हे 6 महिने मी तुमच्या कशी नाकी नऊ आणते आणि माझा हक्क आणि अधिकार कसं मिळवते ते बघा, असंच ती मनाशी म्हणत आहे आणि आता तुम्हाला पुढच्या विधीसाठी तयार राहावं लागेल, असं देखील ती सर्वांना सांगत आहे.
आसपासचे सर्व शेजारी हे सर्व काही ऐकत आहेत. शेजाऱ्यांमध्ये बदनामी होते या गोष्टीमुळे रत्नपारखी सर्वजण शांत बसलेले आहेत. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, की सिंधू म्हणते, की आता लग्नानंतरचे विधी म्हणजे अगोदर आम्हाला कुंकवाच्या पाण्यातून अंगठी काढण्याचा खेळ खेळायचा आहे. पण मधूच्या डोक्यात मात्र दुसरेच विचार येत आहेत. जर का हे खेळ खेळून ती पुढं गेली, तर पुढं ती राघवबरोबर मधुचंद्राची रात्र करण्यासाठी सुद्धा सज्ज होणार आहे आणि तेव्हा आपण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे आत्ताच हिला इथंच थांबवणं गरजेचं आहे, असा विचार करून ती राघवला भेटते आणि म्हणते, की "तू मात्र तिच्याबरोबर कोणताही खेळ खेळू नको. तू तिला सांग, की तुझ्या हाताला लागलेलं आहे." राघव देखील तसंच करून सिंधूच्या समोर उभारलेला आहे. पण मधूला माहिती नाहीये, राघव हा आता सिंधूच्या बाजूनं आहे. आता राघव आणि सिंधू मिळून मधूची कशी खोड मोडतायत ते आपल्याला पुढील काही भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.